Good morning, guys. Today is our lecture number 13 of the paper Advanced Mechanics MSc second year SEM 3. Okay, in the previous lecture we will complete our first unit. Today's lecture we will start our second unit. The content of the second units are: first is Poisson bracket and other canonical variant equation of motion, Poisson bracket and other canonical invariant equation of motion. Second point is infinite decimal canonical transformation and conservation theorem in Poisson bracket formulation. Third point is the angular momentum. Fourth is the Poisson bracket and relations. Poisson bracket relations. Symmetry. Fifth point is the symmetric group of mechanical system, and last is Liouville's theorem. Okay. First we see the introduction and the definition of the Poisson bracket. Introduction of Poisson bracket. A Poisson bracket is a special type of relation between a pair of dynamical variable of system. जर आपण दोन डायनामिकल व्हेरिएबल घेतले, दोन व्हेरिएबल कन्सिडर केले, ओके, त्या दोन व्हेरिएबल मधलं जे एक स्पेशल टाईपचं रिलेशन असते, त्या स्पेशल टाईपच्या रिलेशनला आपण काय म्हणत आहे? पॉइझन ब्रॅकेट म्हणत आहे. द पॉइझन ब्रॅकेट आर यूज टू कन्स्ट्रक्ट द न्यू इंटिग्रल ऑफ मोशन फ्रॉम नोन वन्स. एखादा जर आपल्याला इंटिग्रल ऑफ मोशनचं इक्वेशन माहिती असेल, त्या इक्वेशनपासून दुसरं इक्वेशन फॉर्म करण्याकरता आपल्याला कशाचा यूज होतो? पॉइझन ब्रॅकेटचा यूज होत असतो. पॉइझन ब्रॅकेट्स आर फाउंड टू बी व्हेरी युजफुल टूल्स इन द फील्ड थेअरी अँड द क्वांटम मेकॅनिक्स. फील्ड थेअरी आणि क्वांटम मेकॅनिक्समध्ये पॉइझन ब्रॅकेटचा खूप महत्त्वाचा खूप महत्त्वाचा यूज होतो. ठीक आहे. द हॅमिल्टोनियन कॅनॉनिकल इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द पॉइझन ब्रॅकेट. पॉइझन ब्रॅकेट्स आर इनव्हेरियंट अंडर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणते तुम्हाला? हॅमिल्टोनियन्स कॅनॉनिकल इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पॉइझन ब्रॅकेट. जे हॅमिल्टोनियन कॅनॉनिकल इक्वेशन आपण बघितलेले आहेत, ते कॅनॉनिकल इक्वेशन पण आपण पॉइझन ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. त्यासोबतच पॉइझन ब्रॅकेट्स आर इनव्हेरियंट अंडर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. पॉइझन ब्रॅकेटचं जर आपण कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं तर आपल्याला जे ओल्ड कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे तेच आपल्याला नवीन स्वरूपात पाहायला मिळेल. म्हणजेच आपण म्हणू शकतो की पॉइझन ब्रॅकेटवर काहीही फरक पडणार नाही. त्यालाच आपण इथे म्हणत आहे पॉइझन ब्रॅकेट्स आर इनव्हेरियंट अंडर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, डेफिनेशन बघू आपण पॉइझन ब्रॅकेटचे. द डेफिनेशन ऑफ पॉइझन ब्रॅकेट. लेट कन्सिडर द टू डायनामिकल व्हेरिएबल्स यू अँड व्ही. यू आणि व्ही हे दोन आपण डायनामिकल व्हेरिएबल कन्सिडर करू, विच आर द फंक्शन ऑफ जनरलाइज कोऑर्डिनेट, जनरलाइज मोमेंटा अँड टाइम टी. Let u and v be the two dynamical variable which are the function of 2n variable, that is the qi and qi, pi and time t. Then the Poisson bracket of u and v is defined as. जर आपण दोन डायनामिकल व्हेरिएबल कन्सिडर केले, त्यासाठी आपल्याला जो पॉइझन रेशो मिळणार आहे, पॉइझन ब्रॅकेट मिळणार आहे, सॉरी पॉइझन रेशो नाही, पॉइझन ब्रॅकेट जो मिळणार आहे तो आपण डिफाईन करतोय. द पॉइझन ब्रॅकेट फॉर द डायनामिकल व्हेरिएबल्स u and v which are the function of 2n variable qi and pi is equals to the partial derivative of u into v upon the partial derivative of qi into pi. Partial derivative कशा केसाचा? Partial derivative of u and v and partial derivative of u and v upon partial derivative of qi and pi. ओके, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर काय मिळेल की इट कॅन बी रिटन एज समेशन ओव्हर आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n. आता क्यू कसा व्हॅरी होत आहे? आयच्या स्वरूपात व्हॅरी होते आणि आय कसा आहे तुमचा? 1 पासून तर n पर्यंत तुम्ही कोणते पण टर्म घेऊ शकता. आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल व्ही अपॉन डेल पी आय मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू आय इंटू डेल यू अपॉन डेल पी आय. या पॉइझन ब्रॅकेटला जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर सॉल्व केलं तर लिहिता येईल तुम्हाला समेशन ओव्हर आय फ्रॉम 1 इक्वल्स टू n इन ब्रॅकेट del u upon del qi into del v upon del pi minus del v upon del qi into del u upon del pi. and it also can be written as or. याला or मध्ये कसं लिहिता येईल? the Poisson bracket of the two dynamical variable u and v which are the function of q and p is equals to the partial derivative of u into v upon the partial derivative of q into p, which is equals to del u by del q into del v by del p minus del u by del p into del v by del q. ओके, आता आपण प्रॉपर्टीज बघू पॉइझन्स ब्रॅकेटच्या. प्रॉपर्टीज काय काय आहे तर ओके, फर्स्ट प्रॉपर्टी आहे पॉइझन ब्रॅकेटची. द पॉइझन ब्रॅकेट ऑफ एनी टू डायनामिकल व्हेरिएबल इज अँटी कम्युटेटिव्ह.
काय असते, पॉयझन ब्रॅकेट काय असतं तुमचा अँटी कम्युटेटिव्ह असते. पॉयझन ब्रॅकेट कोणाकोणाचं असते, 2 डायनामिकल व्हेरिएबलचं असते आणि तो पॉयझन ब्रॅकेट कसा राहते तुमचा अँटी कम्युटेटिव्ह राहत असते. ओके, समजा आपल्याकडे काय आहे, यू आणि व्ही हे 2 डायनामिकल व्हेरिएबल घेतले. यांच्यासाठी पॉयझन ब्रॅकेट काय राहील तुमचा, यू व्ही हा काय झाला तुमचा पॉयझन ब्रॅकेट झाला. पण आपली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय असते, यू व्ही जर असेल तर आपण त्याला यू इंटू व्ही या टाईपमध्ये पण, या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. तर त्याच फॉर्ममध्ये आहे की अँटी कम्युटेटिव्ह म्हणजे काय, अँटी कम्युटेटिव्ह म्हणजे काय, यू इंटू व्ही जर असेल तर त्याला आपण लिहू शकतो मायनस ऑफ यू इंटू व्ही. अँटी म्हणजे त्याला फक्त मायनस साईन येईल. तर या पॉयझन ब्रॅकेटचा अँटी कम्युटेटिव्ह आहे, म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, मायनस ऑफ पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू इंटू यू कॉमा व्ही, सॉरी व्ही कॉमा यू लिहिता येईल. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे आपली पॉयझन ब्रॅकेटची, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ अ फंक्शन विथ इट सेल्फ इज अ झिरो. आता आपण एकच डायनामिकल व्हेरिएबल कन्सिडर केला आणि त्यासोबतच त्याचा स्वतःसोबतच जर पॉयझन ब्रॅकेट आपण कन्सिडर केला तर तो पॉयझन ब्रॅकेट आपल्याला काय व्हॅल्यू देतो, 0 व्हॅल्यू देतो. ओके, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ अ फंक्शन विथ इट सेल्फ इज अ 0, दॅट इज द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा यू विच इज इक्वल्स टू 0. स्वतःसोबतच जर आपण पॉयझन ब्रॅकेट तयार करत असतो तर त्याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. थर्ड प्रॉपर्टी आहे बघा, थर्ड प्रॉपर्टी, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ अ फंक्शन विथ कॉन्स्टंट इज गिवन ॲज. कॉन्स्टंट असेल तर त्यासोबत जो पॉयझन ब्रॅकेट आहे तो कसा डिफाईन करायचा ते आपल्याला दिलेलं आहे तुमच्या थर्ड प्रॉपर्टीमध्ये. द पॉयझन ब्रॅकेट ऑफ कॉन्स्टंट इंटू यू कॉमा व्ही विच इज इक्वल्स टू यू इंटू कॉन्स्टंट इंटू व्ही विच इज इक्वल्स टू, ह्यालाच कसं लिहिता येईल आपल्याला, कॉन्स्टंट बाहेर काढायचा आणि पॉयझन ब्रॅकेट कशाचा घ्यायचा आहे तुम्हाला, 2 डायनामिकल व्हेरिएबलचा घ्यायचा आहे, दॅट इज यू आणि व्हीचा. ओके, त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी बघा तुमची, फोर्थ प्रॉपर्टी आहे द पॉयझन ब्रॅकेट सॅटिस्फाईज द डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. पॉयझन ब्रॅकेट काय सॅटिस्फाय करतो तुमचा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय करतो. आणखी पॉयझन ब्रॅकेट काय तुमचा अँटी कम्युटेटिव्ह आहे, त्यासोबतच पॉयझन ब्रॅकेट तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय करतो. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी बघा, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू प्लस व्ही कॉमा ओमेगा विच इज इक्वल्स टू पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा ओमेगा प्लस पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा ओमेगा. ओके, जसे हे झाले तुमच्या ॲडिशनसाठी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आता बघा मल्टिप्लिकेशनसाठी मिळेल तुम्हाला सेकंड प्रॉपर्टी, पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही इंटू डब्ल्यू विच इज इक्वल्स टू द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही इंटू डब्ल्यू प्लस व्ही इंटू पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा डब्ल्यू. या काय तुमच्या 2 प्रॉपर्टीज आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज. कोणत्या प्रॉपर्टीज म्हणायचं आहे याला, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज म्हणायचं आहे. या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीला आपण काय करू, प्रूफ करू. फर्स्ट प्रॉपर्टी आपण कन्सिडर करू, फर्स्ट प्रॉपर्टीला आपण प्रूव्ह करू. ओके, लेट कन्सिडर द एलएचएस जर आपण कन्सिडर केलं तर काय मिळेल आपल्याला, ब्रॅकेट ऑफ यू प्लस व्ही कॉमा डब्ल्यू ब्रॅकेट कंप्लीट बाय द डेफिनेशन ऑफ, कशाचे डेफिनेशन, पॉयझन ब्रॅकेटचे. काय आहे तुमचा पॉयझन ब्रॅकेट आहे तर डेफिनेशन पण तुम्हाला पॉयझन ब्रॅकेटची यूज करावं लागेल. बाय द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट काय मिळेल आपल्याला, द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस व्ही विथ रिस्पेक्ट टू क्यू दॅट इज अ डेल ऑफ partial derivative of u plus v upon del q into del w by del p minus partial derivative of u plus v with respect to p, it can be written as del of u plus v upon del p into del w by del q. इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर u आणि v साठी जर तुम्ही सेपरेट केला तर मिळेल तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये del u by del q प्लस del v by del q इंटू बाहेर येईल तुमचा del w by del p मायनस सेम इथे पण तुम्हाला काय करायचं आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं आहे यू आणि व्ही साठी. पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट केला तर काय मिळेल तुम्हाला, डेल यू बाय डेल पी प्लस डेल व्ही बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू इंटू, आता काय करू आपण ह्या डेल डब्ल्यू बाय डेल पीने या प्रत्येक टर्मला काय करू, मल्टिप्लाय करू. तर मिळेल आपल्याला डेल यू बाय डेल क्यू इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी प्लस डेल यू बाय डेल क्यू इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी मायनस डेल यू बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू मायनस डेल व्ही बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू. काय केलं आपण इथे फक्त जे मल्टिप्लिकेशन आहे ते सॉल्व केलं. ओके, त्यानंतर आपण बघा फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म काय आहे, थोड्याफार सेम आहे म्हणजे याला आपण सोबत घेऊ शकतो. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मला जर आपण सोबत घेतलं तर काय लिहिता येईल आपल्याला, डेल यू बाय डेल क्यू इंटू डेल ओमेगा बाय डेल डब्ल्यू बाय डेल पी मायनस डेल यू बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू.
त्यानंतर सेकंड टर्म आणि फोर्थ टर्म आपण सोबत घेऊ, तर आपल्याला लिहिता येईल प्लस इन द सेकंड ब्रॅकेट डेल व्ही बाय डेल क्यू इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी मायनस डेल व्ही बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू. ओके, अगेन बाय द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट, पॉयझन ब्रॅकेटच्या डेफिनेशननुसार आपण या टोटल टर्मला काय लिहू शकतो. आता आपण जर पॉयझन ब्रॅकेट सॉल्व केला यू कॉमा डब्ल्यूसाठी, तर आपल्याला काय लिहिता येईल डेल यू बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू मायनस डेल डब्ल्यू बाय डेल पी इंटू डेल यू बाय डेल क्यू. या टाईपमध्ये आपल्याला लिहिता येईल. याच टाईपमध्ये आहे ते. ओके, याच फॉर्ममध्ये आहे ते. या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे या फॉर्मला आपण कशा कम्प्रेस करून कशाच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, आपण पॉयझन ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर यावरून आपल्याला लिहिता येईल तर पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा डब्ल्यू प्लस, आणि यावरून आपल्याला लिहिता येईल पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा डब्ल्यू. जे लेफ्ट हँड साईड आहे तुमची, काय आहे लेफ्ट हँड साईड, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू प्लस व्ही कॉमा ओ डब्ल्यू, it can be written as the Poisson bracket of u comma w plus the Poisson bracket of v comma w. ओके, हे काय झालं आपलं फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे तुमची डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ही प्रूव्ह झाली. आता आपण सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह करू. लेट कन्सिडर द LHS ऑफ द सेकंड प्रॉपर्टी. इट गिव्स द पॉयझन ब्रॅकेट ऑफ u comma v into w which can be written as del u by del q by which can be written by using the definition of Poisson bracket del u by del q into del v into w. काय आहे इथे v into w upon del p minus del u by del p into del of v into w upon del q. ओके, इन द नेक्स्ट स्टेप आपण काय करू, del u by del q ॲज इट इज ठेवू. इथे काय तुमचा प्रोडक्ट आहे, तर इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह सॉल्व करताना आपल्याला काय लावावं लागेल, प्रोडक्ट रूल लावावं लागेल. प्रोडक्ट रूल जर अप्लाय केला आपण, तर मिळेल आपल्याला डेल व्ही अपॉन डेल पी इंटू डब्ल्यू प्लस व्ही इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी. इथं काय केलं आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूलसाठी अप्लाय केला. प्रोडक्ट रूलसाठी अप्लाय करणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट सेकंड ॲज इट इज प्लस सेकंडवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं आहे, फर्स्ट ॲज इट इज ठेवायचं आहे, मायनस डेल यू बाय डेल पी ॲज इट इज ठेवला. इथे पण काय सेम आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही इंटू डब्ल्यू. व्ही इंटू डब्ल्यूचा काय इथे प्रोडक्ट आहे, तर इथे पण तुमचा प्रोडक्ट रूल यूज होईल. प्रोडक्ट रूल काय सांगते, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. ओके, याचं जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला तर मिळेल तुम्हाला डेल यू बाय डेल पी ॲज इट इज, आणि याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर सॉल्व केला डेल व्ही अपॉन डेल क्यू इंटू डब्ल्यू प्लस व्ही इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू. ओके, आता काय करू आपण, डेल यू बाय डेल क्यूने मल्टिप्लाय करू. काय करू आपण, डेल यू बाय डेल क्यूने मल्टिप्लाय करू, आणि या सेकंड ब्रॅकेटमध्ये डेल यू बाय डेल पीने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ज्या ओमेगाच्या टर्म आहे ओमेगाच्या टर्म सोबत घेऊ, त्यानंतर व्हीच्या टर्म आपण सोबत घेऊ. आधी तुम्हाला काय करायचं आहे, डी यू बाय डी क्यूने मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट ब्रॅकेटला, आणि डेल यू बाय डेल पीने मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड ब्रॅकेटला. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ज्या टर्म तुमच्या डब्ल्यूच्या राहील त्या डब्ल्यूच्या टर्म तुम्हाला सोबत घ्यायचं आहे, त्यातून डब्ल्यू कॉमन काढून, त्यासोबत व्हीच्या ज्या टर्म राहील त्यातून व्ही कॉमन काढून त्या टर्म काय घ्यायच्या तुम्हाला सोबत घ्यायचे. असं जर केलं तुम्ही तर नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल तुम्हाला डेल यू बाय डेल क्यू इंटू डेल व्ही बाय डेल पी मायनस डेल यू बाय डेल पी इंटू डेल व्ही बाय डेल क्यू इंटू डब्ल्यू प्लस व्ही जर कॉमन काढला तर मिळेल तुम्हाला डेल यू बाय डेल क्यू इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी मायनस डेल यू बाय डेल पी इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू. आणि बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ द पॉयझन ब्रॅकेट, पॉयझन ब्रॅकेटची जर आपण डेफिनेशन यूज केली तर आपल्याला याला लिहिता येईल, काय लिहिता येईल आपल्याला, पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही लिहिता येईल, आणि इथं आपल्याला लिहिता येईल पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा डब्ल्यू आपल्याला लिहिता येईल. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळेल, पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही इंटू डब्ल्यू प्लस पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा डब्ल्यू इंटू व्ही. आणि हे काय होते आपली सेकंड प्रॉपर्टी होती. हे काय होती आपली सेकंड प्रॉपर्टी होती, विच इज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉर द प्रोडक्ट फंक्शन. ओके, त्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी आहे आपली पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी पॉयझन ब्रॅकेट. काय आपली पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी पॉयझन ब्रॅकेट सॅटिस्फाईज दिस कंडिशन. एखाद्या कोणत्या पण पॉयझन ब्रॅकेट आपण कन्सिडर केला, त्या पॉयझन ब्रॅकेटचं जर आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असो तर त्याने काय करायला पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर कोणती कंडिशन आहे ती, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॉयझन ब्रॅकेट यू कॉमा व्ही विच इज इक्वल्स टू द पॉयझन ब्रॅकेट ऑफ डेल यू बाय डेल टी कॉमा व्ही प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा डेल व्ही बाय
dt. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की जर आपण पॉयझन ब्रॅकेट घेत असो कोणत्याही कशाचा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असो कोणत्याही पॉयझन ब्रॅकेटचा, तर इथे प्रोडक्ट रूल लावून आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शन ॲज इट इज प्लस सेकंड फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. म्हणजे तिथं जो डिफरन्शिएशनचा तुमचा प्रोडक्ट रूल आहे तो प्रोडक्ट रूल तिथे यूज करायचा आहे. ओके, या प्रॉपर्टीला जर आपण काय करू, प्रूव्ह करू. लेट कन्सिडर द LHS कन्सिडर करा. डेल बाय डेल टी ऑफ द दॅट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॉयझन ब्रॅकेट. काय रेट करायचं याला, पॉयझन ब्रॅकेट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॉयझन ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू टाइम t. Okay, that is the del by del t of the Poisson bracket u comma v, which is equals to del by del t as it is. But by the definition of the Poisson bracket काय लिहिता येईल याला, del u by del q into del v by del p minus del v by del q into del u by del p याला लिहिता येईल by using the definition of Poisson bracket. कशाचा यूज करून लिहिला आपण, by Poisson ब्रॅकेटचा यूज करून, by the definition of Poisson bracket. ओके, बाय द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट आपल्याला हेही मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा काय करायचं आहे, जो डेल बाय डेल टी आहे प्रत्येक टर्मसाठी काय करा, अप्लाय करा. त्याला अप्लाय जर केला तर काय मिळेल तुम्हाला, फर्स्ट प्रोडक्ट रूलने जर तुम्ही सॉल्व केला तर मिळेल तुम्हाला डेल बाय डेल टी ऑफ डेल यू बाय डेल क्यू, सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे तुमचा डेल व्ही बाय डेल पी ॲज इट इज, प्लस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे तुमचा डेल यू बाय डेल क्यू ॲज इट इज, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड फंक्शन म्हणजेच मिळेल तुम्हाला डेल बाय डेल टी ऑफ डेल व्ही बाय डेल पी. ओके, मायनस घेऊ आपण इथून. या सेकंड टर्मसाठी तुम्हाला काय करायचं आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं आहे. सेकंड टर्मसाठी जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर मिळेल तुम्हाला फर्स्ट फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेल यू बाय डेल पीचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड फंक्शन ॲज इट इज, मायनस सेकंड फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि फर्स्ट फंक्शन ॲज इट इज घेऊ. म्हणजे मिळेल आपल्याला minus of partial derivative of the first function. It means that del by del t of del u by del p into del v by del q as it is minus first function as it is म्हणजे del u by del p तुमचा as it is आणि partial derivative घ्यायचा तुमचा सेकंड फंक्शनचा म्हणजे त्याला लिहिता येईल del by del t of del v by del q. ओके, and which is equals to काय मिळेल आपल्याला इथून बघा, which is equals to आता फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म जर आपण काय केली सोबत घेतली आणि त्यानंतर सेकंड टर्म आणि फोर्थ टर्म आपण सोबत घेतली तर आपल्याला लिहिता येईल डेल बाय डेल क्यू. त्यासोबतच आपण काय करू इथे, याला कसं लिहिता येतं आपल्याला, डेल बाय डेल टी इंटू डेल यू बाय डेल क्यू. यालाच आपल्याला लिहिता येते बाय द प्रॉपर्टी डेल बाय डेल क्यू इंटू डेल यू बाय डेल टी. या पद्धतीने आपल्याला लिहिता येत असते. ते प्रॉपर्टी यूज करून आपण याला लिहू नेक्स्ट स्टेपमध्ये डेल बाय डेल क्यू इंटू डेल यू बाय डेल टी डेल व्ही बाय डेल पी ॲज इट इज मायनस थर्ड टर्म आपली काय होते, थर्ड टर्मला कसं लिहिता येईल इथे, डेल बाय डेल पी इंटू डेल यू बाय डेल टी इंटू डेल व्ही बाय डेल क्यू, डेल बाय डेल पी इंटू डेल यू बाय डेल टी इंटू डेल व्ही बाय डेल क्यू. हे झाले तुमचे फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मला कंबाईन करून. त्यासोबतच आपण सेकंड टर्म आणि फोर्थ टर्म जर कंबाईन केली तर आपल्याला मिळेल डेल यू बाय डेल क्यू इंटू डेल बाय डेल पी ऑफ डेल व्ही बाय डेल टी मायनस डेल यू बाय डेल पी मायनस डेल बाय डेल क्यू इंटू डेल व्ही बाय डेल टी. ओके, देन अगेन बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट. पॉयझन ब्रॅकेटची जर आपण डेफिनेशन यूज केली या फर्स्ट दोन टर्ममध्ये आणि लास्ट दोन टर्ममध्ये तर आपल्याला काय मिळेल, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ डेल यू बाय डेल टी कॉमा व्ही प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा डेल व्ही बाय डेल टी मिळेल. काय मिळेल आपल्याला, बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट फॉर द फर्स्ट टू टर्म अँड द लास्ट टू टर्म then we get the Poisson bracket of del u by del t comma v plus the Poisson bracket of u comma del v by del t. आणि हेच काय होती आपली राईट हँड साईड होती. इथं आपलं काय झालं आहे, फिफ्थ नंबरची प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. नोट बघा काय इथे, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट डी बाय डी टी ऑफ यू कॉमा व्ही इक्वल्स टू डी यू बाय डी टी कॉमा व्ही प्लस पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा डी व्ही बाय डी टी. हेच आपण काय करू शकतो, डिफरन्शिएशनसाठी पण प्रूव्ह करू शकतो. जसं आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हसाठी प्रूव्ह केलं तसंच आपण या डिफरन्शिएशनसाठी पण प्रूव्ह करू शकतो थेरम. ओके, हा तुम्हाला होमवर्क, तुम्हाला या डिफरन्शिएशनसाठी प्रूव्ह करायचं आहे. ओके, त्यानंतर आपण बघू एक जॅकोबी आयडेंटिटी. काय बघू आपण एक, नेक्स्ट इज अवर जॅकोबी आयडेंटिटी. Jacobi identity. What is the Jacobi identity? Here we consider the three dynamical variables u, v and w. इथे आपण तीन डायनॅमिकल व्हेरिएबल कन्सिडर करू u, v आणि w.
आणि तिघांसाठी पण वेगवेगळे पॉयझन ब्रॅकेट तयार करू आणि त्यांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे, 0 मिळालं पाहिजे. जर त्यांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 0 मिळत असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण, जाकोबी आयडेंटिटी म्हणत असतो. ओके, इथं बघा जाकोबी आयडेंटिटी दिली आहे तुम्हाला. द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा डब्ल्यू प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही अँड द पॉयझन ब्रॅकेट ऑफ डब्ल्यू कॉमा यू प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ डब्ल्यू अँड द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही अँड या तिघाचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे, 0 मिळत आहे. आता ही जाकोबी आयडेंटिटी आपल्याला इथे प्रूव्ह करायची आहे. वेअर यू, व्ही अँड डब्ल्यू आर द फंक्शन्स ऑफ पी अँड क्यू, आर द फंक्शन्स ऑफ पी अँड क्यू. ओके, हिअर वी फर्स्ट कन्सिडर द फर्स्ट टर्म. ही जी फर्स्ट टर्म आहे तुमची जाकोबी आयडेंटिटी ती कन्सिडर करू आपण. द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा डब्ल्यू. आता पॉयझन ब्रॅकेटची डेफिनेशन लावण्याकरता काय असते आपली पॉयझन ब्रॅकेटची डेफिनेशन, पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही इक्वल्स टू डेल यू अपॉन डेल क्यू इंटू डेल व्ही अपॉन डेल पी मायनस डेल यू अपॉन डेल पी इंटू डेल व्ही अपॉन डेल क्यू. ही कशाची डेफिनेशन आहे आपली, पॉयझन ब्रॅकेटची डेफिनेशन आहे. ओके, बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट, इथे जर आपण पॉयझन ब्रॅकेटची जर डेफिनेशन लावली तर आपल्याला काय मिळेल, इथून डेल यू अपॉन डेल क्यू इंटू डेल बाय डेल पी ऑफ पॉयझन ब्रॅकेट यू व्ही कॉमा डब्ल्यू मायनस डेल यू अपॉन डेल पी इंटू डेल बाय डेल क्यू ऑफ द पॉयझन ब्रॅकेट व्ही कॉमा डब्ल्यू. डेल यू बाय डेल क्यू आहे ॲज इट इज ठेव. आता इथं एका बरं यूज केला कारण की हा जेव्हा आपण पॉयझन ब्रॅकेट एक्सपांड करेल, जेव्हा आपण या पॉयझन ब्रॅकेटला एक्सपांड करू तेव्हा या पी आणि क्यू आणि या पॉयझन ब्रॅकेटच्या पी आणि क्यू मधला डिफरन्स शो करण्यासाठी आपण इथे क्यू आय आणि पी आय यूज करू आणि यामध्ये येणाऱ्या पी आणि क्यू आयच्या टर्मला आपण पी के आणि क्यू के डिनोट करू. ओके, डेल यू बाय डेल क्यू आय इंटू डेल बाय डेल पी आय ॲज इट इज. आणि हा जो पॉयझन ब्रॅकेट आहे तुमचा व्ही कॉमा डब्ल्यूचा, याला जर आपण एक्सपांड केलं तर आपल्याला मिळेल बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट वी हॅव डेल व्ही अपॉन डेल क्यू के इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी के मायनस डेल व्ही बाय डेल पी के मायनस डेल डब्ल्यू बाय डेल क्यू के. हे झालं या फर्स्ट पॉयझन ब्रॅकेटचं एक्सपान्शन. मायनस डेल यू बाय डेल पी आय इंटू डेल बाय डेल क्यू आय ॲज इट इज. व्ही कॉमा डब्ल्यू या पॉयझन ब्रॅकेटचं जेव्हा आपण एक्सपान्शन करू तर आपल्याला मिळेल डेल व्ही अपॉन डेल क्यू के इंटू डेल डब्ल्यू अपॉन डेल पी के मायनस डेल व्ही बाय डेल पी के इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू के. ओके, डेल यू बाय डेल क्यू आहे. आता काय करू आपण, हा डेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ फर्स्ट टर्मचा मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण सेकंड टर्मचा. आता इथे फर्स्ट टर्म कशी आहे तुमची मल्टिप्लिकेशनमध्ये, तर इथे काय लागेल तुमचं प्रोडक्ट रूल लागेल. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन ॲज इट इज प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. सिमिलरली इथे पण प्रोडक्ट रूल लागेल तुमचा. ओके, तर बघा काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये, डेल यू अपॉन डेल क्यू आहे ॲज इट इज ठेवायचं आहे आपल्याला आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं आहे फर्स्ट टर्मसाठी आणि सेकंड टर्मसाठी. फर्स्ट टर्मसाठी जर अप्लाय केला देन बाय युझिंग द प्रोडक्ट रूल आपल्याला मिळेल डेल टू व्ही अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के इंटू डेल डब्ल्यू बाय डेल पी के प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू के म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवू इंटू डेल डब्ल्यू अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला आपण सेकंड टर्मचा. देन मायनस सिमिलरली इथे पण प्रोडक्ट आहे, इथे पण तुमचा प्रोडक्ट रूल लागेल. देन बाय युझिंग द प्रोडक्ट रूल वी गेट मायनस ऑफ डेल टू व्ही अपॉन डेल पी आय इंटू डेल पी के इंटू डेल डब्ल्यू बाय डेल क्यू के मायनस डेल व्ही अपॉन डेल पी के इंटू डेल टू डब्ल्यू अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के. हे झालं तुमचा फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. ठीक आहे, झाला ही जी टर्म आहे तुमची ही टर्म सॉल्व्ह झाली. आता येऊ आपण नेक्स्ट टर्मवरती. देन मायनस डेल यू अपॉन डेल पी आय ॲज इट इज ठेवू. इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू डेल अपॉन डेल क्यू आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू आपण या ब्रॅकेटला. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला फर्स्ट टर्मचा मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला सेकंड टर्मचा. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म दोन्ही टर्म कशा आहे तुमच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर या दोन्ही टर्ममध्ये काय यूज करावं लागेल तुम्हाला, प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल. ओके, प्रोडक्ट रूल यूज केल्यानंतर आपल्याला मिळेल मायनस ऑफ डेल यू अपॉन डेल पी आय ॲज इट इज इंटू डेल टू व्ही अपॉन डेल क्यू आय इंटू डेल क्यू के इंटू डेल डब्ल्यू अपॉन डेल पी के प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू के ॲज इट इज डेल टू व्ही अपॉन डेल क्यू आय इंटू डेल पी के मायनस डेल टू व्ही अपॉन डेल क्यू आय इंटू डेल पी के इंटू डेल डब्ल्यू अपॉन डेल क्यू के
मायनस डेल व्ही अपॉन डेल पी के मायनस डेल टू डब्ल्यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल क्यू के. ओके, इथपर्यंत आपलं काय केलं आपण, सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केलं तर आपला तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे आपण, जो डेल यू अपॉन डेल क्यू आहे याने या टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. त्यासोबतच मायनस ऑफ डेल यू अपॉन डेल पी आहे या डेल यू अपॉन डेल पी याने या टोटल ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल नेक्स्ट स्टेपमध्ये डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल टू व्ही अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के इंटू डेल डब्ल्यू अपॉन डेल पी के प्लस डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल व्ही अपॉन डेल क्यू के इंटू डेल टू डब्ल्यू अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के मायनस डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल टू व्ही अपॉन डेल पी आय इंटू डेल पी के इंटू डेल डब्ल्यू अपॉन डेल क्यू के मायनस डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल व्ही अपॉन डेल पी के इंटू डेल टू डब्ल्यू अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के. सिमिलरली फॉर द नेक्स्ट टर्म अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हे काय मिळालं आपल्याला, जो फर्स्ट टर्म आहे आपला काय आहे, फर्स्ट टर्म द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही कॉमा डब्ल्यू पॉयझन ब्रॅकेट कंप्लीट. या फर्स्ट टर्मचं काय आहे, इक्वेशन नंबर 1 एक्सपान्शन आहे. सिमिलर एक्सपान्शन करू आपण सेकंड ब्रॅकेटसाठी आणि थर्ड पॉयझन ब्रॅकेटसाठी. ओके, तर आपल्याला मिळेल इक्वेशन नंबर 2 आणि 3 जे काय असेल तुमचं सेकंड पॉयझन ब्रॅकेटचं एक्सपान्शन आणि थर्ड पॉयझन ब्रॅकेटचं एक्सपान्शन. हे आलं इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3ला जर तुम्ही ॲड केलं तर काय मिळेल तुम्हाला, इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3ला जर तुम्ही ॲड केलं, ॲडिंग इक्वेशन 1, 2 and 3 we get the similar terms in plus and minus sign and this plus and minus sign cancel to each other, therefore the right side we get a 0. म्हणजे इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 ॲड केल्यानंतर आपल्याला राईट साईडला काय मिळेल, 0 मिळेल. म्हणजे तिथे आपला काय प्रूव्ह होत आहे, जॅकोबी आयडेंटिटी प्रूव्ह होत आहे. जॅकोबी आयडेंटिटी आपली इथे प्रूव्ह होत आहे. ओके, हेन्स प्रूव्ह. इथे आपल्या जॅकोबी आयडेंटिटीची जी 7th प्रॉपर्टी ती आपली इथे प्रूव्ह झाली. चला नेक्स्ट प्रॉपर्टीवरती. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, लेट W1, W2 up to the so on Wn be a set of dynamical quantities which are the function of q, p, t and let the function f which are the function of W1, W2 up to the so on Wn be the differentiable function of W1, W2 up to the Wn, then show that this quantity. काय म्हटलेलं आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये, W1, W2 up to the Wn be the set of dynamical quantities. आपल्याला डायनामिकल व्हेरिएबल दिले आहे त्याने W1 पासून तर WN पर्यंत, विच आर द फंक्शन ऑफ Q, P अँड T. प्रत्येक जो W1 टू WN पर्यंत जो प्रत्येक डायनामिकल व्हेरिएबल आहे तो Q, P आणि Tचं काय आहे, फंक्शन आहे. लेट F बी अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ W1, W2, WN. F हा फंक्शन आपण कन्सिडर केला जो फंक्शन आहे तुमच्या W1 पासून तर WN पर्यंत. तर F जर हा W1 टू WNचा फंक्शन आहे तर तो डिफरन्शिएबल राहील W1 टू WN पर्यंत, बी द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ W1 टू WN. देन हिअर वी हॅव टू शो दॅट द पॉयझन ब्रॅकेट ऑफ U अँड द फंक्शन F इक्वल्स टू del F upon del W1 into Poisson bracket of U and W1 plus del F upon del W2 into Poisson bracket of U into U and W2 and up to the so on. हे काय तुमच्यासाठी होमवर्क आहे, हे तुम्हाला स्वतः सॉल्व करायचं आहे आणि सिम्पल आहे. जे फक्त तुम्हाला पॉयझन ब्रॅकेटचे डेफिनेशन आहे ती पॉयझन ब्रॅकेटचे डेफिनेशन रेट करून त्याला अप्लाय करून लेफ्ट हँड साईड घ्यायची आहे, पॉयझन ब्रॅकेटचे डेफिनेशन लावायची आहे, त्यानंतर पॉयझन ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचे. त्यासोबतच तर एफ इथे काय तुमचा डेल एफ अपॉन डेल पी आय आहे, बट एफ हे W1चं फंक्शन आहे. देन बाय चेन रूल इथे काय लागेल तुमचा चेन रूल नाही, तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ओके, थँक्यू. आजचं लेक्चर आपण इथे थांबू.